नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण MPSC प्रश्नसंच 2024 ते 2011 यातनं सार्वजनिक वित्त हा टॉपिक घेत आहोत. इकॉनॉमिक्सचा सर्वांना कठीण जाणारा टॉपिक. मागच्या वेळेस आपण भाग 1 मध्ये 55वा प्रश्न घेतला. आता आपला 56 चालू आहे. तुटीचा अर्थभरणा व्यवस्थापन करण्यासाठी बाह्य कर्ज हा उत्तम मार्ग आहे, कारण तुलनात्मकदृष्ट्या बाह्य कर्ज हे स्वस्त आणि दीर्घ काळासाठी असतं. तर बरोबर आहे, हे स्वस्त असतं, दीर्घ काळासाठी असतं. तुटीचा अर्थभरणा व्यवस्थापन करण्यासाठी देशांतर्गत कर्ज उभारणी या तिसऱ्या मार्गाला प्राधान्य दिले जाते. तर यामध्ये दोघी सत्य आहे. तिसऱ्या मार्गाला प्राधान्य दिलं जातं, कारण एकदम इझिली देशांतर्गत कर्ज तर काढत नाही, पहिले बाह्य मदत घेतली जाते. देशांतर्गत कर्ज किंवा चलनी नोटा हे सगळं. त्यानंतर ही भारतीय सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणं आहे. तर कोणती याची सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करवता? कोणती कारणं आहे? तर लोकसंख्येमध्ये वाढ, नागरीकरण, प्रशासकीय यंत्रणाचा विस्तार 100% येईल. विकासाचा प्रकल्प म्हणजे सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणं. आता सार्वजनिक खर्च का करतो? तर लोकसंख्येसाठीच करतो, म्हणजे लोकांसाठीच करतो. जे पण करतो तर लोकसंख्येमध्ये वाढ होतं, त्यामुळे नागरीकरण होतं, म्हणजे शहरीकरण होतं. प्रशासकीय यंत्रणांचा विस्तारही होतो आणि विकासाचा प्रकल्प पण उभारण्यात येतात. यामधून सगळंच येईल. भारतातील वित्त आयोग व त्यांचे अध्यक्ष खाली देण्यात आले आहे, जोड्या लावायच्या. आता NK सिंग माहिती आपल्याला 15व्या वित्त आयोगाचे. तर बचं ऑप्शन काय येईल? एक आणि एकाच ठिकाणी दिलं आहे, त्यावरनं पण आपलं आन्सर येतं. सी रंगराजन कसले होते? त्यानंतर सी रंगराजन त्यागी. तर आता YB चव्हाण यांचं काय? 8व्या वित्त आयोगाचे. YB चव्हाण म्हणजेच आपले यशवंतराव चव्हाण, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, 8व्या वित्त आयोगाचे होते. NK सिंग 15व्या वित्त आयोगाचे. 12व्या वित्त आयोगाचे कोण होते? तर 12व्या वित्त आयोगाचे होते सी रंगराजन हे 12व्या वित्त आयोगाचे होते. महावीर त्यागी हे 5व्या वित्त आयोगाचे. 5 त्यागी लक्षात ठेवा. त्यानंतर अंतर्गत कर्ज खालील गोष्टींशी संबंधित असते. अंतर्गत कर्ज म्हणजे देशाच्या आतून केंद्राने उचललेलं कर्ज. खुल्या बाजारातून कर्ज उभारणी घेतली जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्गमित केलेले विशेष कर्ज रोखे, जे बॉन्ड्स वगैरे असतात ते सगळे भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेले. आणि एक अजून आहे की उभयपक्षी तजवीज. आता अंतर्गत कर्ज म्हणजे देशाच्या आतलं कर्ज. इथे काय दिलं? उभयपक्षीचा मीनिंग असतो 2 देशांमधील कर्ज. 2 देशांकडनं म्हणजे दुसऱ्या देशाकडनं घेतो. तर यात देश येईल का? तर नाही येणार, म्हणजे क नाही येणार, अ आणि ब बरोबर येईल. खाजगी वित्त ही कोणत्या अर्थशास्त्राची बाब आहे आणि सार्वजनिक वित्त ही कोणत्या? तर खाजगी वित्त म्हणजे फक्त खाजगी म्हणजे लहान अर्थसंकल्प यायला पाहिजे. तर लहान म्हणजे सूक्ष्म, आणि सार्वजनिक वित्त ही व्यापक संकल्पना आहे, तर ही स्थूलमध्ये यायला पाहिजे. म्हणजे इंग्लिशमध्ये बघायचं अशा टायमाला, खाजगी म्हणजे मायक्रो आणि सार्वजनिक वित्त म्हणजे मॅक्रो म्हणजे मोठं. तर याचं आन्सर आहे काय? 60चं दिलं आहे 4. उत्तर बरोबर आहे. सूक्ष्म आणि स्थूल. मी असते तर इंग्लिशमध्येच पाहिलं असतं, त्यात इझी असतं. खाजगी म्हणजे स्मॉल आणि सार्वजनिक म्हणजे खूप मोठं म्हणजे मॅक्रो. त्यानंतर विनिमय समीकरण हे खालील सहसंबंधांचे विश्लेषण करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. विनिमयाचे साधन विचारलं इनडायरेक्टली त्यांनी आपल्याला. तर त्याचं येईल सर्वसाधारण किंमत पातळी आणि पैशाचे प्रमाण, चलन पुरवठा. विनिमय म्हणजे वस्तूंमधील व्यापार एक प्रकारचा असतो, म्हणजे व्यापारच एक प्रकारे. विनिमय म्हणजे पैशांमध्ये मोजतात. जे आपण बाजारात जाऊन जो पण काही खर्च करतो, की एखादी भांडी घेतो, त्याच्या बदल्यात आपण त्यांना पैसे देतो, त्यालाच म्हणतात विनिमय. तेच विचारले त्यांनी की सर्वसाधारण किंमत पातळी आणि पैशाचं प्रमाण, चलन पुरवठा. तर हे त्यामध्ये येतं. रोजगार पातळी, किंमत पातळी येईल का? नाही. पैशाचं प्रमाण आणि कामगार कायदे. तर कामगार कायदे वगैरे काय संबंध? तर हे तर येणारच नाही. क गेला ऑप्शन, 2 ऑप्शन जातात. तर ब रोजगार पातळी, किंमत पातळी, तर हे बघितलं नाही जात विनिमयमध्ये. चलन पुरवठा, पैशाचं प्रमाण हे पाहिलं जातं. समतोल अंदाजपत्रक म्हणजे
समान. सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्च समान असतो. आता अंदाजपत्रकाचे पण 3 टाईप असतात. एक शिल्लकीचा, एक समतोल आणि एक तुटीचा. तर भारतामध्ये तुटीचा अर्थसंकल्प असतो. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न कमी पण खर्च जास्तीत जास्त केला जातो. जसं की सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणं. आणि इथं दिले सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा काय असतो, कमी असतो. तर महसूल म्हणजे काय आलं, उत्पन्न, सार्वजनिक उत्पन्न सार्वजनिक खर्चापेक्षा कमी म्हणजे शिल्लकीचं. सार्वजनिक उत्पन्न सार्वजनिक कर्जापेक्षा कमी म्हणजे इथे सार्वजनिक खर्च काय आहे, जास्त आहे. म्हणजे हे काय आलं, तुटीचा अंदाजपत्रक आलं. आणि सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त आहे. उत्पन्न जास्त म्हणजे शिल्लकीचा. हे पाठ ठेवायचं. हा प्रश्न पण येऊ शकतो, कंबाईनला आलेला आहे म्हणून आपण त्याचं जास्त डिटेलिंग बघितलं. त्यानंतर खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2023ची उद्दिष्ट विचारली आहे. तर 2003ची कायद्याची उद्दिष्ट काय होती, कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणं. यांनी काय केलं होतं, सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित केली. महसुली तूट 0 हे तर होतंच. महसुली तूट किंवा तिथे देतील चालू तूट 0 गाठायची आणि वित्तीय तूट कमी करायची. कारण वित्तीय तूट कधी 0 नाही होऊ शकत. वित्तीय तूट ही कमी होऊ शकते. त्यामुळे दीर्घकालीन समष्टी स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणं. शासन काय राहील, जबाबदार राहील दीर्घकालीन समष्टी स्थिरतासाठी. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता, हे पण बरोबर आहे. तर ही सगळी उद्दिष्ट होती. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सर्वेक्षण 2020-21 यांच्यामध्ये आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते, तेव्हा कोरोनाबद्दल विचारलेलं आहे. कोरोना होता त्या टायमाचा प्रश्न आहे. तर व्ही आकाराचे आन्सर आहे. व्ही आकाराचे म्हणजे आर्थिक सर्वेक्षण दिलेलं आहे त्यांनी. पुनर्प्राप्ती कसं करतो म्हणजे आता स्टेबिलिटी आहे इथे आणि अचानकच ज्यांना शेअर मार्केट वगैरे माहीत असेल किंवा समजा आता किमती आहे बाजारभाव, तर त्याच्या स्टेबल चालू आहे आणि अचानकच किमती पडल्या तर त्याला भरून निघायला असा एक प्रकारचा आकार तयार होतो. जेव्हा परत एकदा स्टेबल येतं तेव्हा व्ही शेप तयार होतो. तर ते दिलं आहे त्यांनी. त्यानंतर भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020नुसार आता त्या टायमाचा अर्थसंकल्पाचा प्रश्न विचारला आहे परत. आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे. आता परत प्रश्न येऊ शकतो की कोणत्या दर पातळी कमी केल्या. तर आधी होत्या 5, 0.5, 15, 0.5, 12, 18 आणि 28. तर त्यांच्यापैकी कोणत्या कॅन्सल आउट केल्या त्यांनी. या 4 पातळी होत्या त्यापैकी. तर ज्या पण मेजर पातळीज आहे, ज्या 12% आणि 28% या कॅन्सल आउट केल्या. आता कोणत्या पातळी आहेत आयकर दराच्या, 5 आणि 18 म्हणजे GSTच्या पातळी बघतोय आपण. मी GSTचं सांगितलं. दर पातळी आता कमी केली. लेटेस्ट न्यूज आहे ना ही. तर 5 आणि 18 चालू आहे, 12, 28 कॅन्सल केलं आहे. प्लस आयकर दराच्या पण पातळ्या बदललेल्या आहे. तर आता काय 5 ते 30च आहे, पण 4 लाखपासून सुरू होणारे उत्पन्न. ह्या टायमाला काय होतं 3 लाखाचं होतं ना, आता 4 लाखापासून म्हणजे ज्यांचं 4 लाख प्लस असेल त्यांच्यावर आयकर लागणार आहे. त्यानंतर बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्ताची भूमिका खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी अत्यावश्यक आहेत. तर सार्वजनिक वित्ताची भूमिका कोणत्या कार्यासाठी अत्यावश्यक आहे. तर समाजात वस्तूंचं योग्य वाटप, उत्पन्नाचं न्याय वितरण, अर्थव्यवस्थेत स्थैर्य प्रस्थापित करायचं म्हणजे स्थैर्य, उत्पन्नात न्याय आणि समाजात वस्तूंचं वाटप, हे तिघी गोष्टी येतील. सार्वजनिक वित्ताची भूमिका प्रस्थापित करत आहे ना, त्यांनी असं इनडायरेक्टली काही विचारलेलं नाही की त्या अंतर्गत काय आहे. तर ओव्हरऑलच धरायचं याच्यामध्ये, वितरण, प्रस्थापन, वाटप. सार्वजनिक खर्चाच्या वर्गीकरणानुसार खालीलपैकी कोणता खर्च हा महसुली खर्च आहे. आपल्याला महसुली खर्च ओळखायचा आहे. संरक्षण खात्याच्या आस्थापनांवरील प्रशासकीय खर्च कुठेही दिसला म्हणजे तो असतो महसुली खर्च. इथे काय दिलं आहे, संरक्षण खात्याशी संबंधित भांडवली व्यवहारावरील खर्च म्हणजे तो आला भांडवली खर्च. व्याज दर फेडण्यावरील खर्च
व्याजदर फेडणं, आता व्याज पण महसुलातच येतो. व्याजदर, व्याज दिला, व्याज मिळाला. व्याज जर दिलं आहे तर महसुली कर्ज, याचे 2 आन्सर येत आहे. पण सगळ्यात जास्त यालाच पकडलं आहे त्यांनी त्या टायमाला. आत्ताच्या जर टायमाला बघितलं तर हे दोघी आन्सर येतात त्याचे. परकीय गुंतवणुकीतील खर्च, तर हे परकीय गुंतवणुकीतील हे तर येणार नाही, महसुली खर्च हे 2 येतात. सार्वजनिक कर्जातील वाढ, सकल राष्ट्रीय उत्पादन यांच्यातील गुणोत्तर संबंधी खालील कारणाच्या साहाय्याने टीकात्मक परीक्षण करून योग्य निवड करा. तर काय दिलं आहे, सार्वजनिक कर्जाच्या व्याजाचा बोजा हा चालू महसुलातून वसूल केला जातो. सार्वजनिक कर्जाचा बोजा चालू महसुलातून वसूल केला जातो का, तर केला जातो. त्यानंतर सार्वजनिक कर्जातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परतावा मिळत नाही. सार्वजनिक कर्ज घेतो त्यातनं परतावा मिळतो का लोकांना, नाही मिळत. सार्वजनिक कर्जाची परतफेड ही कठीण असतं. म्हणजे जे बाजारातून उचल घेतो आपण, जे भांडवली उत्पन्नात येतं ते यामध्ये दिलं आहे त्यांनी. सार्वजनिक कर्जामुळे वित्तीय साधनांची कमतरता निर्माण होते. परिणामी खाजगी क्षेत्रासाठी निधीची उपलब्धता कमी होऊ शकते. हे पण बरोबर आहे, निधी पण कमी पडू शकतो ना, शकतो बोलले ते तर बरोबर आहे सगळं. त्यानंतर हा प्रश्न हॅशटॅगमध्ये दिला आहे, तर का गेला आहे, खाजगी वस्तू आणि सार्वजनिक वस्तू या संदर्भात कोणतं विधान समर्पक आहे, म्हणजे बरोबर आहे. तर खाजगी वस्तू भाज्य असतात, सार्वजनिक वस्तू भाज्य नसतात, तर हे बरोबर आहे. खाजगी वस्तूंची किंमत जे देऊ शकणार नाही त्यांना ती वस्तू व सेवा वापरता येणार नाही, बरोबर आहे. किंमत नाही देऊ शकत तर का वापरता येईल. सार्वजनिक वस्तूंच्या वापरावर इतर सामाजिक आर्थिक घटकांचा परिणाम दिसून येतो, तर हे वस्तूंच्या वापरावर सामाजिक आर्थिक घटकांचा का परिणाम दिसेल बरं, सामाजिक तर नाहीच दिसणार, म्हणजे चुकीचं आहे हे. त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी वस्तू स्वस्त असतात, तर बरोबर आहे. मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी वस्तू स्वस्तच असतात. तर ड हे आन्सर पाहिजे होतं, तर त्याचं आन्सर ते आलं नाही आहे, त्यामुळे प्रश्न कॅन्सल आउट झाला. कायद्यानुसार होणाऱ्या अंकेक्षणास काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात, वैधानिक अंकेक्षण म्हणतात. सरकारचे खालीलपैकी कोणते बिगर विकास खर्च आहे. बिगर विकास म्हणजे महसुली खर्च सांगायचा आहे. संरक्षणाचा खर्च आहे, व्याज देणं आहे, बघा व्याज देणं इथे आलं, इथे पण व्याज दर, व्याज, तर मग त्यामुळे ते बरोबर म्हटलं. आरोग्यावरचा खर्च हा भांडवलात जातो. कर संकलनावरचा खर्च, कर येतं म्हणजे ब ड आन्सर पाहिजे आपलं. त्यानंतर खालील जोड्या जुळवायच्या. 15वा वित्त आयोग, परत तोच प्रश्न. 14 रेड्डी, 12 रंग, 13 केळे, बघा PYQ होता, पुढे पण आलेला होता. खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही, म्हणजे अल्पकालीन थकीत देयता नसते, तर कोणती नाही आहे, तर विदेशी मदत एक मदत केलेली त्यांनी इनडायरेक्टली, तर ती काय देयता नसते. बाकी अंतर्गत कर्ज एक देयता आहे. कोषागार विपत्रे म्हणजे हुंडा, बॉन्ड, बाजार कर्ज हे देणं आहे, पण विदेशी मदत हे देतात का, नाही देत. 14व्या आणि हे बाह्य कर्जामध्ये येतं. 14वा वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन FRBM कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचवला, तर 14व्या वित्त आयोगाने कोणता पर्याय सुचवला, तर कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा. म्हणजे तुम्ही FRBMचं नाव कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा असं ठेवा, हे त्यांचं म्हणणं होतं. भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्याने शून्याधारित अंदाजपत्रकाची संकल्पना राबवली. सर्वात प्रथम महाराष्ट्राने, सर्वात शेवट राबवली ते आंध्र प्रदेश. 2013मध्ये महाराष्ट्राने. शून्याधारित अर्थसंकल्पाच्या शून्याधारित तर 1986. जर जेंडर बजेट असेल तर 2013. शून्याधारित अर्थसंकल्पाचा प्रवर्तक म्हणून आपण कोणाला ओळखतो, पीटर ए पिहर. हा ए पिहर लक्षात ठेवायचा, कन्फ्यूज करायला प्रश्न टाकला आहे. खालीलपैकी कोणते विधान केन्सच्या सार्वजनिक वित्त व्यवस्थेवरील विचारांचे प्रतिनिधित्व करते. केन्स हा अर्थशास्त्रज्ञ आहे, तर याचं म्हणणं काय की जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनेच
बेकार असतील तेव्हा अर्थसंकल्पाचा आकार तुम्ही काय करा, लहान व समतोल ठेवणे शहाणपणाचं नसतं. म्हणजे तो असं नाही सांगत आहे की लहान करा, तो काय म्हणतो इनडायरेक्टली आपल्याला असं सांगतो की तुम्ही अर्थसंकल्पाचा आकार मोठा करा. तर याच्या म्हणण्यानुसारच भारतामध्ये तुटीचा अर्थसंकल्प वापरला जातो. त्यानंतर खाली देण्यात आलेल्या युनिट 1 आणि युनिट 2चे सार्वजनिक कर्जाशी संबंधित बाबी दिल्या आहे, आपल्याला जोड्या लावायचा आहे. तर काय, पहिलं सार्वजनिक कर्ज परतफेडीची पद्धत. तर याचं काय येईल, तुटीचा अर्थ भरणा. कर्ज परतफेडीची पद्धतमध्ये काय येतं, तुटीचा अर्थ भरणा. आणि सार्वजनिक कर्जाचे परिणाम, तर कोणते परिणाम होतात, तर ते होतात उत्पादनामध्ये वाढ होते. कशात वाढ होते, उत्पादनामध्ये वाढ होते. त्यानंतर कर्जाचा स्रोत काय, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. आपले सार्वजनिक कर्जाचा स्रोत याच्यापैकी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. कर्जाचे प्रकार दिले तर उत्पादक आणि अनुत्पादक सार्वजनिक कर्ज 2 प्रकारचे असतात, एक उत्पादक असतं, एक अनुत्पादक, 2 प्रकारचे कर्ज, हे लक्षात ठेवा. त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. कर्ज परतफेड हमी निधीची स्थापना 2004 मध्ये झाली. निर्गुंतवणूक विभागाची स्थापना 2003-02 मध्ये झाली. खर्च सुधारणा आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2000 मध्ये झाली. तर यात विधान बरोबर आहे, तर ऑप्शनमध्ये घोळ झाला आहे, तर त्यामुळे हा हॅशमध्ये गेला आहे. खालील विधाने विचारात घ्या. केंद्र सरकारच्या महसुली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पन्नाशी असणारे प्रमाण 2015-16. प्रश्न कधीचा, 19चा आहे. 15-16चं विचारलं आहे त्यांनी की 11% होती. आता त्या टायमाचा आपल्याला काहीच फायदा नाही आहे करून. यामध्ये काय दिलं आहे, अ आणि क बरोबर दिलं आहे त्यांनी. आत्ताचं बघितलं तर केंद्र सरकारच्या महसुली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पन्न जर आपण पाहिलं तर ते किती येतं, 37 लाख कोटी. टक्केवारीत नाही बघायचं आपल्याला, पैशांमध्ये बघू. 2024-25, 25-26 याच्यासाठी एकच किंमत दिली, 37 लाख कोटी महसुली खर्च जर पाहिला तर. आणि जर केंद्राचा भांडवली खर्च पाहिला तर 15 लाख कोटी हा भांडवली खर्च. हा लिहून घ्या, हा विचारू शकतात. उत्पन्नामध्ये जर पाहिलं तर महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न. आपण काय पाहिला, खर्च पाहिला. महसुली उत्पन्न 31 लाख कोटी, भांडवली उत्पन्न आलेलं आहे 16.9 लाख कोटी. तर आता भांडवली खर्च चांगला असतो, तर भांडवली खर्च कमी झालेला आहे, 15 लाख कोटीच झाला आहे. महसुली खर्च उलट कमी करायला पाहिजे, तर तो कसा आहे, जास्त. प्रश्न काय येऊ शकतो की भांडवली खर्चापेक्षा महसुली खर्च हा जास्त आहे, तर विधान बरोबर. किंवा असं येऊ शकतं की भांडवली खर्च हा महसुली खर्चापेक्षा जास्त आहे, तर विधान चुकीचं येईल. तर हे असे विधान येतात, लक्षात ठेवायचं. तर यावेळेस हे बरोबर आहे. महसुली उत्पन्नामध्ये 31 लाख कोटी, तर महसुली उत्पन्न एक चांगलं असतं. आणि भांडवली उत्पन्न हे 16.9 लाख कोटी, तर हे कमीच पाहिजे, तर हे बरोबर आहे. कारण भांडवली उत्पन्न एक प्रकारची जमा किंवा देयता असते, तर ते रिटर्न करावं लागतं. केंद्र सरकारच्या राजकोषीय असमतोलाच्या संदर्भात जोड्या लावा. आता 2016च्या वेळेस दिलं होतं, तर आत्ताच आपण लक्षात ठेवणार आहे. तर आत्तानुसार जर आपण पाहिलं तर टक्केवारीकडे लक्ष न देता कायम राजकोषीय तूट ही प्रथम आहे, त्यानंतर महसुली तूट येते, त्यानंतर येते प्रभावी महसुली तूट आणि त्यानंतर येते प्राथमिक तूट. तर सर्वात अगोदर येते राजकोषीय तूट, ही सगळ्यात पर्सेंटेजमध्ये कायम जास्त असते. महसुली तूट ही 2 नंबरला. आणि मागच्या वर्षी पाहिलं तर प्रभावी महसुली तूट ही 3 नंबरला होती, पण 25-26 नुसार पाहिलं तर प्राथमिक तूट ही 3 नंबरला आहे आणि प्रभावी तूट ही 4 नंबरला आहे. म्हणजे सर्वात कमी कोणती, प्रभावी महसुली तूट आहे, राजकोषीय तूट सर्वात जास्त. त्यानुसार जोड्या लावायच्या जर प्रश्न आला तर. त्यानंतर खालील विधानं विचारात घ्या. महसुली तूट म्हणजे चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असतो. महसुली तूट चालू प्राप्ती म्हणजेच महसुली उत्पन्नापेक्षा, बघा सेम प्रश्न आला आहे, महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च, असंच वाचेल मी, महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च हा जास्त असतो महसुली तूट म्हणजे. तर दुसरं काय दिलं आहे त्यांनी, अंदाजपत्रकीय तूट
म्हणजे फॉर्म्युले दिले एक प्रकारे. अंदाजपत्रिकेत तूट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असतो. एकूण प्राप्तीपेक्षा म्हणजे एकूण जितकं उत्पन्न मिळालं आहे त्याच्यापेक्षा एकूण खर्च हा जास्त आहे. हे आपल्या तुटीचं अंदाजपत्रक आपण मांडतो. बरोबर आहे. हे तर 100% बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. राजकोषीय तूट ही सरकारला सर्व मार्गांनी मिळणाऱ्या एकूण महसुली गरजांची निदर्शक असते. राजकोषीय तूट काय म्हणता येते? एकूण महसुली गरजांची निदर्शक. तर हे नाही येणार. याच्यात काय राजकोषीय तुटीमधून काय मिळतं? आपल्याला सरकारला कर्ज मिळतं. तर हे तर येणार नाही. आणि ते महसुली गरजांची नाही तर ते भांडवली गरजांची निदर्शक असतं. तर बरोबर आलं असतं. त्यानंतर डॅश डॅश हा खर्च केंद्र सरकारचा विकास खर्च नाही. केंद्र सरकारचा विकास खर्च नाही म्हणजे गैरविकास खर्च सांगायचा आहे. व्याज अदा करण्यासाठीचा खर्च म्हणजेच महसुली खर्च. बरोबर. सामाजिक सेवा, अनुदानांवरील खर्च, विकास उपक्रमांचा विस्तार खर्च. विकास उपक्रम आणि सेवा कशात जाता? भांडवलीत. तर केंद्राचा व्याज अदा करण्याचा खर्च हे ऑप्शन येईल. पुढीलपैकी कशाचा समावेश तुटीचा अर्थ भरण्याचा परिणामांमध्ये होतो? तो आधी पण आला होता, परत आता पण आला. तर किमतींमध्ये वाढ, बचत रचनेमध्ये बदल. तर बचत रचनेमध्ये बदल येणार नाही. बँकांची पतनिर्मिती येईल. बँकांची पतनिर्मिती म्हणजेच पैसा वाढवणं व्यापारी बँकांचं. कारण पतनियंत्रण आलं म्हणजे ते RBI करतं. पतनिर्मिती कोण करतं? बँकांची. तर व्यापारी बँका. तुटीच्या अर्थ भरण्यामध्ये यांचा परिणाम होतो. किमतीमध्ये वाढ होते कारण उत्पन्न कमी आणि खर्च जास्तीत जास्त केला जातो. म्हणजे व्यापारी बँका जास्तीत जास्त कर्ज देतात लोकांना चलनवाढीसाठी. कारण हे का चाललं आहे? हे चलन वाढ होण्यासाठी चाललं आहे बाजारामध्ये. किमतींमध्ये वाढ होते. मग बचत रचनेमध्ये बदल होतो का? तर नाही होत ना. बचत नाही करायची आपल्याला. ठीक आहे. खालील विधाने लक्षात घ्या. अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा करणारी ट्रेझरी बिल पद्धती 1997 पासून खंडित करण्यात आली. आणि ट्रेझरी बिलांची जागा वेज अँड मीन्स ॲडव्हान्स म्हणजे वेज अँड मीन्स ॲडव्हान्स याने घेतली आहे. तर हे दोघी बरोबर आहे. म्हणजे जे आपण हुंड्याची बिल वगैरे बघत होतो ते 1997 पासून खंडित केलेली आहे. राजकोषीय जबाबदारी आणि तर याचा आन्सर हे दोघी बरोबर आहे. राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्यासंदर्भात खालील विधानं विचारात घ्या. तर याचं काय आहे? केंद्र सरकारने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा म्हणजेच आपण याला इनडायरेक्टली काय बोलतो? FRBM कायदा कधी मंजूर झाला आहे? 2004ला. 5 जुलै 2004ला मंजूर झाला आहे. 2009पर्यंत महसुली तूट त्यांची वैशिष्ट्ये उद्दिष्ट विचारली तर 2009पर्यंत महसुली तूट घट करून शून्यावर आणायची. मार्च 2009पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% राजकोषीय तूट कमी करणं. तर हे काय बोलले? महसुली तूट घट करून शून्यावर आणायची बोलले. बरोबर. हे तर बरोबर आहे. इथे काय दिलं? मंजूर झाला. आणि मंजूर आणि लागूमध्ये फरक येतं. मंजूर कधी झाला? 2003मध्ये. लागू कधी झाला? तर 5 जुलै 2004मध्ये. मंजूर कधी झाला? 26 ऑगस्ट 2003मध्ये झालं आहे. या डेट लक्षात ठेवा. या पण विचारल्या जातात. तर याचा आन्सर ब आणि क आहे. त्यानंतर खालील विधानं विचारत घ्या. राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनात भारतीय रिझर्व्ह बँक महत्त्वाची भूमिका पार पाडतं. राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनात भारतीय रिझर्व्ह बँक महत्त्वाची भूमिका पार पडतं. तर काय ते बरोबर आहे. राज्यांच्या बाजार कर्ज उभारणीत मदत करण्याचे महत्त्वाचे कार्य RBI करतं. हे पण बरोबर. भारतीय रिझर्व्ह बँक वर्षातनं 2 वेळेस राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथे मुख्यालयात आयोजित करतं. बरोबर आहे. पहिले मुख्यालय कलकत्ता होतं. पुढच्याच वर्षी मुंबई केलं. 100% बरोबर. तिघी बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजपत्रकात विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम यांना आपोआप स्वयंचलित निधी उपलब्ध होत नाही? म्हणजे उपलब्ध होत नाही म्हटलं. उपलब्ध होतो का असं नाही बोलले ते. तर पारंपरिक अर्थसंकल्पामध्ये उपलब्ध होतो, तात्पुरतामध्ये होतो, पण शून्य आधारित अर्थसंकल्पामध्ये उपलब्ध होत नाही. ऑटोमॅटिक वगैरे नाही होत. आणि असमाधानकारक, नकारात्मक हे तर येणारच नाही.
खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना 1993 मध्ये झाली. राजीव गांधी समभाग बचत योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2013 मध्ये झाली. तर हे बरोबर आहे. राष्ट्रीय अल्प बचत निधीची स्थापना 2 ऑक्टोबर 2005 मध्ये झाली. तर हे चुकीचं आहे. अल्प बचत निधीची स्थापना कधी झाली आहे ही डेट चुकीची दिली आहे त्यांनी. तर हे पाठ करा. हे येऊ शकतं की 1993 मध्ये राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना झाली. राजीव गांधी समभाग बचत योजनाची सुरुवात फेब्रुवारी 2013 मध्ये केली आहे. आणि त्यानंतर पंचवार्षिक योजनांमध्ये पण राजीव गांधी यांच्याबद्दल दिलेलं आहे. खालील विधाने विचारात घ्या. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 जाहीर केली. सुरुवातीला भारतातील 35 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली. आणि प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना ही खर्च नियंत्रण आणि भ्रष्टाचार कमी करणे या उद्देशाने तयार केली गेली. तर हा प्रश्न हॅशटॅगमध्ये गेला आहे. राजकोषीय तुटीचा फॉर्म्युला विचारला आहे. एकूण खर्च अधिक सरकारने हे येणार नाही. राजकोषीय तुटीचा फॉर्म्युला काय आहे तर अंदाजपत्रकीय तूट अधिक सरकारने बाजारातून घेतलेले कर्ज व देयता, अंदाजपत्रकीय तूट अधिक कर्ज व देयता सगळं धरून काय येतं राजकोषीय तूट. यालाच काय बोलतो आपण वास्तव तूट म्हणतात. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये कोणाचा समावेश होतो? भांडवली अर्थसंकल्पामध्ये प्राप्ती आणि खर्च म्हणजेच भांडवली जमा आणि भांडवली खर्च. 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? तर ह्या टायमाला कोणत्या देयता सर्वाधिक होत्या? तर व्याज देयता आत्ता अंतर्गत देयता आहे सर्वाधिक. 1983-84 11-12 अंतर्गत देयता सर्वाधिक आहे. लिंग अंदाजपत्रक म्हणजेच जेंडर बजेट. मागे पण आपण प्रश्न पाहिला. अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद म्हणजे याचा अर्थ विचारला आहे त्यांनी. तर तो अर्थ काय? अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. इथे असमान दिलं आहे, इथं समान दिलं आहे म्हणजे दोघांपैकीच एक येणार होतं. तर हे व्यवस्थित वाचायचं. मध्यावधी राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश काय आहे? राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश विचारला आहे. तर काय? कर्ज चिरस्थायी पातळीपर्यंत घटविणे, राजकोषीय तुटीत वाढ करणं, चालू खात्यावरची तूट कमी करणं. राजकोषीय सुधारण्याचा अंतिम उद्देश आपण आधी पण पाहिलं. चालू खात्यावरची तूट कमी करणं म्हणजे महसुली खात्याची तूट कमी करणं. राजकोषीय तुटीत का वाढ करायला लावतील? कर्जात कोणी वाढ करायला लावतं का? हे कधी उद्देश असतं का? नाही. कर्ज दिलं इथे पण हे पण चूक. अर्थसहाय्य कमी करणं, उलट अर्थसहाय्य वाढवायचं आहे. कमी होईल का? नाही. सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचं स्पष्टीकरण दिलं आहे? तर कोणत्या? आउटकम बजेटमध्ये की उत्पन्न काय आलं, खर्च काय आलं हे सगळं दिलं आहे. तर हे ऑप्शनमध्येच नाही आहे म्हणून हा प्रश्न हॅशमध्ये गेला. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? भारतीय अर्थव्यवस्थेत कोणती बाब? काय विचारलं? राजकोषीय धोरण म्हणजे कर आणि करेत्तर महसूल हेच संबंध आहे, बाकीच्यांचं काहीच. कारण राखीव निधीचं प्रमाण, बँक दर, प्रत्यक्ष कारवाई हे कसलं मौद्रिक येतं म्हणजे RBIशी संबंधित आहे. इथे काहीच काम नाही त्याचं. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तुटीच्या अर्थसंकल्पामुळे किमतींमध्ये काय होते? वाढ होते. उत्पन्नामध्ये घट होईल का? तर नाही. उत्पन्नात वाढ होते म्हणून तर किमतींमध्ये वाढ होते. बँकांना फायदाच होतो कारण लोक कर्ज घेतात, तोटा नाही होत. सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आहेत 3. शिल्लकीचं पाहिलं, त्यानंतर तुटीचं आणि अजून कोणता आहे काहीतरी नाव आहे त्याचं. ते अर्थसंकल्पाच्या तुटीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे अर्थसंकल्पाच्या बाबतीत? तर महसुली तूट म्हणजे सरकारच्या महसुली खर्च आणि वर्तमान महसूल यामधला फरक. बरोबर आहे. प्राथमिक तूट म्हणजे वित्तीय तूट वजा व्याज देयक. बघा परत एकदा PYQमध्ये आलेलं आहे तेच विचारलं आहे. वित्तीय तूट म्हणजे
पूर्ण सरकारी खर्च आणि अनुदानासहित पूर्ण सरकारी महसूल. खर्च आणि अनुदान, वित्तीय तूट म्हणजे दिलं आहे यांचा फरक म्हणजे वजा. तर प्राथमिक तूट ही सरकारच्या एकूण संसाधन पोकळीचा परिणाम आहे. तर नाही, हे चूक आहे. हे पोकळीचा परिणाम नाही आहे. इथे दिलं आहे प्राथमिक तूट म्हणजे वित्तीय तूट वजा व्याज देयक, फॉर्म्युलाच दिला आहे. तर इथं हे चुकीचं आहे. एक प्रकारे ते आपल्याला हिंटच देत असतात. केन्सच्या उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताच्या संदर्भात कोणती विधानं बरोबर आहे? तो काय बोलला? आर्थिक मंदीच्या काळात राजकोषीय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा अधिक परिणामकारक असतं. आर्थिक मंदीच्या काळात राजकोषीय धोरण हे काय असतं? परिणामकारक असतं. बरोबर आहे. आकार वाढवायला सांगितला होता अर्थव्यवस्थेचा. रोजगारीची पातळी वाढवण्यासाठी कर कमी करा. कर कमी करा हे बोलला आहे तो. ऑब्व्हियसली आता रोजगार पातळी वाढवायची आहे तर तुम्हाला कर कमी करावा लागेल, म्हणजे पैसा इकडे जास्त पुरवता येईल, लोकांना पण जास्त उत्पन्न घेता येईल. कर कमी देतील तर त्यांच्या खिशात पण पैसे राहतील. तर दोघी बरोबर आहे. सार्वजनिक नाही, आपण आहे ना बाकीचे प्रश्न आता दुसऱ्या भागात घेऊ, कारण व्हिडिओ खूप मोठा होता आणि तुम्हाला पण बोर होतं. इकॉनॉमिक्स कोणालाच नाही आवडत, इवन मला पण नाही आवडत. सरकारचे सार्वजनिक कर्जफेड निधीची स्थापना करण्यामागे कोणतं उद्दिष्ट आहे? सार्वजनिक कर्जफेड निधीची स्थापना का करतं सरकार हे विचारलं आहे त्यांनी. तर अर्थव्यवस्थेला संकटातून वाचवणं, म्हणजे अर्थव्यवस्था बुडायला नको, सगळं स्टेबल राहायला पाहिजे. मुद्दल व व्याजाचे हप्ते समयी भरता यावे. बरोबर आहे. जास्त व्याज नको वाढायला, आणखी व्याजावर व्याज वगैरे नको वाढायला. तर व्यवस्थितपणे स्टेबिलिटी ठेवण्यासाठी या दोन गोष्टी उद्दिष्ट असतात सरकारचे. आता बाकीचा व्हिडिओ आपण नेक्स्ट याच्यात घेऊ. मी याआधी भाग 1 घेतला आहे. तर जे नवीन प्रश्न आहे ते खूप इम्पॉर्टंट असतात. 2018 पर्यंतचे प्रश्न घेतले आपण. आता नेक्स्ट भागात भेटूया. बाय.